नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पत्रक शासनाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदीच आपण पाहिलं तर निवड प्रक्रिया संपूर्ण या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जॉईनिंगपर्यंतची संपूर्ण प्रोसिजर, आवश्यक असणारी कागदपत्रे आणि सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी उल्लेख केलेले आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजेच डॉक्युमेंट्स चेकिंगला सुरुवात 2 सप्टेंबरपासून त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. कागदपत्र पडताळणी कार्यवाही त्या ठिकाणी 2 सप्टेंबरपासून तर साधारणतः 5 सप्टेंबरपर्यंत ही कार्यवाही चालू राहील. त्यामुळं या संपूर्ण सूचना स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. एक एक स्टेप आपल्यासाठी महत्त्वाची असेल, त्यामुळं हे पत्रक प्रत्येकाने व्यवस्थितपणे समजून घ्या. याचे मुद्दे काय आहेत तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या सूचना आपण जर पाहिलं तर आयुक्त महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका, नगरपरिषदा, अध्यक्ष, सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यासाठीचं हे पत्र आहे. एकंदरीत विषय समजून घ्या. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत बऱ्याच जणांना शंका होत्या. त्याचं निरसन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच मुद्दा दिलाय पहा. उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी तात्पुरती शिफारस पवित्र पोर्टल मार्फत करण्यात आलेली आहे. नियुक्तीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात नोंद केलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात यावी व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात यावी. आता दुसरा मुद्दा पहा. या संदर्भात आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. इथे वरती आपण जर पाहिलं तर सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही जी माहिती भरलेली आहे तीच माहिती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपण त्यानुसार डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया खरं तर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढं जर पाहिलं तर राज्यातील सर्व, आता 3 नंबरचा मुद्दा पहा. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी. तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 4 नंबरचा मुद्दा पहा. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. असे असले तरी या स्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी डॉक्युमेंट्स तुमचे चेक केलेले नाही आहेत. आता पुढचा मुद्दा त्यांनी दिला आहे 5 नंबरचा. शिक्षण सेवक पदभरतीसाठी दिनांक 1/5/2026 ते 20/7/2026 या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवर जाहिरात विषयक नोंद करण्यात आलेली आहे. बिंदू नामावली, गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहेत. तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देखील दिलेली आहे. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदाकरिता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता अजून या मुद्द्यामध्ये थोडासा आक्षेप आहे. अजून मुलाखतीसह यादी अजून लागणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला संभ्रम येऊ शकतो की यांनी इथे तर दिलं आहे की मुलाखतीसह तर
अजून लागलेली नाही आहे यादी. लक्षात ठेवा, मुलाखतीशिवायची यादी लागलेली आहे. 6 नंबरचा मुद्दा, काही खाजगी व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे. 7 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदू नामावलीनुसार, आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. म्हणजे एकंदरीत तुमचे गुण, बिंदू नामावलीनुसार, आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे. 8 नंबरचा मुद्दा, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापनाच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जी ऑलरेडी सर्वांनी पाहिली आहे. 9 नंबरचा मुद्दा, युक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जी डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केली आहेत तीच डॉक्युमेंट्स तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. 10 नंबरचा मुद्दा, याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये 11 नंबरचा मुद्दा आपल्याला दिला आहे, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची कटाक्षाने नोंद घ्यावी. 11 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही अपलोड केलेली डॉक्युमेंट्स जर चुकीची असतील किंवा त्या ठिकाणी विसंगत आढळल्यास किंवा इतर डॉक्युमेंट्स जर त्या ठिकाणी असतील तर तुम्ही कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी बाद होऊ शकता, असा मुद्दा त्यांनी स्पष्ट दिला आहे. 12 नंबरचा मुद्दा पहा, समांतर आरक्षणाचा महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी मूळ प्रमाणपत्रांवरून सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करण्यात यावी. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका संशय असल्यास त्याबाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी तत्काळ करावी. 14 नंबरचा मुद्दा पहा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे आपण जर पाहिलं तर अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्ह्यांच्या तपास दरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी 3/8/2022 व दिनांक 14/10/2022 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 2024 3 TNT 1 दिनांक 12/1/2024 नुसार चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय व शासन पत्र दिनांक 29/8/2025 व त्यासोबतचे हमीपत्र घेतल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येऊ नये. जे फ्रॉडमध्ये अडकलेले होते त्यांची चारित्र्य पडताळणी होणार आहे, त्यानंतरच त्यांची नियुक्ती असेल. 15 नंबरचा मुद्दा, उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक 21/6/2023 अन्वये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेसला लेटर देतील जॉईनिंगचं त्यामध्ये स्पष्ट देणार आहेत की तुम्हाला जिल्हा बदली करता येणार नाही. आता हा पुढचा भाग असेल, ज्यावेळेसला पुढे तुम्ही प्रयत्न करणार काहीतरी होईल, काळजी करू नका. 16 नंबरचा मुद्दा, उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात. आता 16 नंबरचा मुद्दा डॉक्युमेंट संदर्भातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 16.1 पहा, उमेदवाराने त्यांची शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025
व्यावसायिक अर्हतासाठी त्या ठिकाणी वेळ दिला होता, कारण की काहींचं BEd चालू होतं, BEdची परीक्षा दिली होती, निकाल बाकी होता. तर अशांसाठी 25/9/2025 या दिनांकापर्यंतच धारण करणे आवश्यक आहे. उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही, याची नोंद घ्यावी. 16.1चा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी करेक्ट असतील, बरोबर असतील, त्यांना काहीच नुकसान नाही, परंतु त्यांचे चुकीचे असतील ते 100% बाद होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहे. 16.2 पहा, उमेदवारांचे वयाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 करता अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच 14/5/2025 रोजीचे वय नियुक्तीसाठी विचारात घेण्यात यावे. सुलभ संदर्भातील वयाच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे, त्या संदर्भात आपण पाहूया पुढे. खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, त्यामुळे खाजगी शाळांतील या गटासाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही. म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांना वयाचं कोणतंही बंधन नाही, लक्षात घ्या. त्यानंतर 16.4 पहा, जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता की सर माझ्याकडे दाखला नाही आहे, मी काय करू? तर दाखला नसेल तरीही चालणार आहे, काळजी करू नका. तुमच्याकडे शालांत परीक्षा प्रमाणपत्र असेल, बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, तेही त्या ठिकाणी चालेल, घाबरून जायची गरज नाही. 16.5 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदी व शासन शुद्धीपत्रक दिनांक 25/2/2019, 16/5/2019 व 12/6/2019 सुधारणेसह यामधील 1ली ते 5वीसाठी परिशिष्ट अ, 6वी इयत्ता 6वी ते 8वीसाठी परिशिष्ट ब, इयत्ता 9वी ते 10वीसाठी परिशिष्ट क व 11वी 12वीसाठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावे. खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांतील इयत्ता 9वी ते 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे. उत्तीर्ण श्रेणी म्हटलंय त्यांनी, म्हणजे इथे लक्षात ठेवा, तुम्हाला खाजगी संस्थेमध्ये जॉईन करायचं असेल तर तुमच्याकडं त्या ठिकाणी 9वी 10वीसाठी हा सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होता, टक्केवारीमध्ये आम्हाला एवढे टक्के पाहिजे, तेवढे टक्के पाहिजे, पण इथे उत्तीर्ण श्रेणी आवश्यक असली तरी तुमची निवड होणार आहे, काळजी करू नका. इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 पात्र असणे आवश्यक आहे, बरोबर आहे. 16.7 पहा, 6वी ते 8वीसाठी या गटातील गणित विज्ञान व गणित विज्ञान या विषयाच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 गणित विज्ञान घेऊन पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजे गणित विज्ञानासाठी गणित विज्ञानामध्येच त्या ठिकाणी आपण CET TET पास असणं आवश्यक आहे. 16.8चा मुद्दा पहा, 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 सामाजिक शास्त्र विषय घेऊन पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या विषयांना? इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र. आता 16.9चा मुद्दा पहा, 6वी ते 8वी या गटातील भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड इत्यादी या विषयांच्या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 गणित विज्ञान अथवा सामाजिक शास्त्र विषय घेऊन पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजे यांच्या भाषा विषय आहेत ना, तुम्ही कोणत्याही याच्यामधून TET पास करा, एकतर गणित विज्ञानातून करा किंवा सामाजिक शास्त्रातून करा. इंग्रजीसाठी सुद्धा इथे त्यांनी ॲप्लिकेबल दिले, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही गणित विज्ञानातून झाले तरी चालेल किंवा सामाजिक शास्त्र घेऊन पात्र असले तरी चालेल, तुम्हाला त्या ठिकाणी संधी असणार आहे, त्यामुळं काळजी करू नका, ही आनंदाची गोष्ट आहे. 16.10चा मुद्दा, खाजगी व्यवस्थापनातील 9वी ते 10वीसाठी पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी. उत्तीर्ण श्रेणी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जिथं बऱ्याच जणांना दिलासा मिळाला आहे. 11वी ते 12वीसाठी पदव्युत्तर स्तरावर किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 16.5 करिता सुलभ संदर्भासाठी उत्तीर्णतेच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे. पहा, उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्राची पडताळणी करावी. आता कागदपत्र नक्की कोणती कोणती आहेत ते समजून घ्या, खूप महत्त्वाची कागदपत्र इथं दिली आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला मी आत्ताच सांगतो, कोणतीही बॅच लावू नका, बिनधास्त लावू नका. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत ऑथेंटिक माहितीच मी देत आलो आहे. बॅच लावायची गरज नाही.
ही माझी तुम्हाला विनंती असेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सहज मिळतील, फक्त तुम्ही व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे काम करा. उमेदवाराचा पहिला मुद्दा, उमेदवाराचे पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत, शालांत परीक्षा गुणपत्रक व गुणपत्रक जन्मतारखेची साठी दिलेलं आहे. उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्र व प्रमाणपत्र पहिली ते इयत्ता 5वी गटासाठी पदांसाठी. त्यानंतर DED, DLED, DTED, TCH बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र पहिली ते 5वीसाठी गटातील पदांसाठी पहा. 7.5 जर पाहिलं तर शिक्षक पात्रता परीक्षा TET, CET गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास, ज्यांना लागू आहे त्यांनी त्या गटानुसार ठेवा. पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र 6वी ते 8वी, 9वी ते 10वी गटातील पदांसाठी. व्यावसायिक अर्हतेसाठी DED, DLED, BEd, LEd, BSc, BEd या संदर्भात हे तयार ठेवा. 17.8 BPEd फक्त शारीरिक शिक्षक विषयासाठी आहे. 17.9 जर पाहिलं तर पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र 11वी ते 12वी गटातील पदांसाठी. त्यानंतर 17.10चा विचार जर केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदांसाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचा अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल लागणार आहे, अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांतील रहिवासी असल्याचा दाखला. म्हणजे काही जण कर्नाटक बाँड्रीवरती आहेत तर त्यांना तिथला दाखला आवश्यक आहे पहा. त्यानंतर 17.11 जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास. त्यानंतर 17.12 जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास, ते सगळ्यांना लागू नाही आहे. त्यानंतर 17.13 पहा, दिव्यांग समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान 40% दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र. 40%ची अट सगळ्यांना माहिती आहे. 17.14 समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ केवळ स्वतः माजी सैनिक उमेदवार यांना व शहीद सैनिकांच्या वारसांना लाभ अनुज्ञेय राहील. म्हणजे जे शहीद सैनिक आहेत त्यांच्या वारसांना तो राहील. आणि दुसरी गोष्ट, माजी सैनिक स्वतः असेल तर, ते रिटायर्ड झालेले असतील तर त्यांच्या पालकांना म्हणजे त्यांच्या पाल्यांना नसणार आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. 17.15 समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी तहसीलदार प्रमाणपत्र. या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तहसीलदार यांचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अनुज्ञेय राहील. तथापि शाळा उच्च माध्यमिक विभागामध्ये अर्धवेळ अंशकालीन तासिका तत्वावर काम केलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेय नाही. लक्षात ठेवा, हे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. 17.16 समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र. एक वेळ नोकरीच्या लाभासाठी पात्र, एकदाच नोकरी लागते, डबल त्याचा वापर करता येत नाही. त्यानंतर 17.17 समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र. एक वेळ नोकरीच्या लाभासाठी ते उपयुक्त आहे. त्यानंतर 17.18 पहा, समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल आवश्यक आहे. 17.19 पहा, समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 17.20 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 17.21चा विचार जर केला तर सन 1991ची जनगणना, 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जनगणना ज्यांनी केली त्यांना सुद्धा फायदा आहे पहा इथे. 17.22 उन्नत गटात मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी ते आहे. 17.23 उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचा पुरावा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्र पहा. मॅरेज सर्टिफिकेट असेल चालतंय, गॅझेट असेल चालतंय, दोघांपैकी एक असलं तरीही चालतंय, काळजी करू नका. त्यानंतर 18 नंबरचा मुद्दा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025साठी प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांगत्वाचे योग्य प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. ज्या दिव्यांग उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्याच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवाराच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. कागदपत्रे, प्रमाणपत्रे नसल्यास असे उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाहीत. 19 नंबरच्या शेवटच्या 4 सूचना
आणि IMP सूचना 19 नंबरचा मुद्दा, कागदपत्र पडताळणी अंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. पोलीस खात्यामार्फत चारित्र्य पडताळणी आवश्यक आहे. जे ऑलरेडी मी तुम्हाला पत्र शेअर केलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित काही म्हणजे आस्थापनांना जॉईनिंग देतात, लक्षात ठेवा. आणि पुढं महत्त्वाचा मुद्दा दिला आहे, नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. तुमची मेडिकल टेस्ट देखील करण्यात येणार आहे, हे पण लक्षात घ्या. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पात्र अपात्रतेची कारणे, उमेदवाराचा रुजू अहवाल इत्यादींबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉगिनवर कराव्यात. विविध शासन 22 नंबरचा मुद्दा पहा, विविध शासन निर्णयातील तरतुदींनुसार उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी. आणि 23 नंबरचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची कार्यवाही दिनांक 2/9/2026 ते 5/9/2026 या कालावधीमध्ये, तर पात्र असलेल्या उमेदवारांना पदस्थापनेस समुपदेशनाची कार्यवाही दिनांक 7/9/2026 ते 11/9/2026 या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात यावे. तथापि उमेदवारांची संख्या कमी असल्यास पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही दिनांक 5/9/2026 पूर्वी करण्यात यावी. तुम्हाला 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला त्यात रुजू करण्यात येईल. तुमची नियुक्तीसुद्धा होणार आहे जर संख्या कमी असेल तर. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनला सामोरं जाताना जर जास्त उमेदवार असतील तर थोडीशी प्रक्रिया 2-3 दिवस पुढे जाईल. तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. वरीलप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील मुद्दा क्रमांक 7 मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी. आणि ही आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाची IMP माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि पुढील तुमच्या या प्रक्रियेसाठीही तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. काही अडचण असेल तर मी तुमच्यासोबत आहे. कोणतीही बॅच लावू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. काही गरज नाही आहे, सर्व गोष्टी तुम्हाला शासन सांगते त्याच फॉलो करा. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.